एक माणूस कंपनीचा एक असा एम्प्लॉई इतका पुढे कसा काय असू नोबल आहात तुम्ही म्हणजे एक पाऊल पुढे कसं असतं तुमचं कसं सर मला अरे खरंच वा, अरे वा, कल्पना नाही. हा? मी माझं काम करत असतो मला याची काहीच कल्पना नाही सर. कंपनीच्या फ्युचरचा विचार करणारा सीईओ नंतर दुसरा कोणी असेल तर फक्त आणि फक्त समीर चौगुले. हो पण तरी मी वा रे सर वा. नंदू माझा मेवणा असं म्हटलं. एक्झॅक्टली नंदू मसॉक अँड मेवनीज किती मोठी कंपनी आहे त्याच्याबद्दल फक्त सीईओ ना माहिती होतं आणि नंतर आम्हाला आत्ता मेल आला आणि तुम्हाला कळलं पण नजर ठेवणार नाही, सर, गुड प्राऊड ऑफ यू थँक्यू सर. आय टेल यू चौगुले मला जेव्हा कळलं की फॉरेन डेलिगेट सोबत आपली मीटिंग आहे तेव्हा मी पहिलं असं सांगितलं यशोला की ऐका त्या दिवशी मला दिल्लीला जायचं आहे आपली अजून एक मीटिंग आहे पण द ओनली मॅन आय कॅन सी इन फ्रंट ऑफ माय आईज जो ही मीटिंग अटेंड करू शकतो इज नन अदर दॅन समीर चौगुले. थँक्यू व्हेरी ही मच. इज द ओनली मॅन कारण बाकीचे सगळे तर ते म्हटलं ना मी तुम्हाला लाल डोळ्यांनी येतात आणि बियर सर वगैरे टाईप That's real great compliment for me, sir. इट इज अ कॉम्प्लिमेंट आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की काय अमेरिकेतनं लोक येत आहेत इंग्लिश बोलणारा माणूस हवाय मग समीर चौगुलेच हवेत इतकं अफाट इंग्लिश अजून कोणाचं आहे टेल मी. सर ऍक्च्युली मला 10वीत 93 मार्क होते. नो वंडर Yes, ट्रस्ट मी नो वंडर मला वाटतं तुम्हाला 95 असायला हवेत होय. पेपरांना आपण रिचेकिंगला टाकूया नाही 20 वर्ष झाली तर आता कशाला नाही मग काय झालं 20 वर्ष झाली म्हणून काय झालं आता रिचेकिंगला टाकूया 95 मी कमीच म्हणतोय 100 नाही पण आता काय कर म्हणजे नाहीच नाही तर आता काय करू ना मी 2 मार्क वाढवल्यावर आता काय असं फरक पडणार आहे? मी इतक्यांदा सांगितलं यशोला फोन करून म्हटलं या माणसाला तोड नाहीये थँक्यू सर. बरं इतका हुशार माणूस त्यात त्याचं टायपिंगचं अक्षर म्हणजे मोत्याचा दागिना अरे इतकं सुबक कसं काय लिहू शकतो रे एक माणूस फॉन्ट असतो तो. अरे म्हणजे समाज पण तितक्याच इंचांचा सोडलेला असतो अजिबात एक्स्ट्रा नाही सर सॉफ्टवेअर तसं मी प्रत्येक काहीच मला माहिती आहे ना सवय आहे तुमची क्रेडिट घेत नाही तुम्ही नाही तसं क्रेडिट काही. मला माहिती आहे पण माझं लक्ष आहे बारीक लक्ष आहे तुमच्यावरती थँक्यू सर थँक्यू. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.